दरम्यान एकीकडे बारामती संदर्भातल्या या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे राहुरीमध्ये मात्र शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर देखील पोटनिवडणूक पार पडते आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडनं प्रयत्न सुरू आहेत। शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरीच्या मैदानात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून क्लेम आम्ही ठेवलेला आहे। आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत। त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।